नेमका जागेचा काय वाद आहे आणि काय समोरच्याने आरोप केलेले आहे आणि त्याच्यावर काय उत्तर आहे? माझं एकच म्हणणं आहे की बा माझी ही जागा जुनी जागा आहे, माझ्या आईने वडिलांनी सांभाळलेली जागा आहे आणि ह्या जागेचा आमच्याकडे 294चा उतारा आहे. 294चा उतारा असताना यांनी ग्रामपंचायतमध्ये असून सरपंच 5 वर्ष सरपंच होते, त्याचे 5 वर्ष उपसरपंच होते, त्याच्यानंतर त्यांची पत्नी सदस्य होते. सदस्य असताना त्यांनी ही जागा त्यांच्या कार्यकृतीत लावून घेतली आणि आम्हाला इथं सांगता की ही माझी जागा इथं काड्या टाकायच्या नाही, काही टाकायच्या नाही. आता इथं आमचं घरकुल आलं, माझी एक भावाची बाई रांडवबाई, त्या बाईला मला इथं जागा बांधून द्यायची घरकुला आले तर. माझा मुलगा मरेल दादा. तर त्यांचं म्हणणं आहे की जागा माझी आहे, तर माझ्याकडे हा उतारा आहे. माझ्याकडे हा उतारा आहे 294चा आणि हाच 294 पिंटू अभिमन जोगी यांनी 294 फोडून सनी हे अनिल सुपडवाग यांच्या नावावर लावून घेतला. आणि ते आज मला म्हणता की म्हणे बा हा आमच्यावर दादागिरी करतो, गावगुंड आहे आणि ह्या गावाचा दादा आहे अशी भाषा मावर वापरता आहे आणि यांच्याकडे राजकीय सगळ्या गोष्टी असून सनी मला हे दाबून बघता आणि मला म्हणता की तुला हे जागा सोडावंच लागेल. म्हणजे यांनी सत्तेचा फायदा घेऊन सनी अशा गोष्टी आणि ग्रामपंचायतीमध्ये यांचे 14-15 उतारे यांच्या नावाचे, यांच्या मुलांच्या नावाचे, यांच्या पूर्ण कुटुंब फॅमिलीमध्ये यांचे नावं सांगतो मी. यांनी जागा लागलेल्या कोणाकोणाच्या नावावर आहे? सुपडू बोंद्रू वाघ, संजू सुपडू वाघ, अनिल सुपडू वाघ, सुनील सुपडू वाघ, मिनिल सुपडू वाघ, सिद्धार्थ सुपडू वाघ, बबलू सुपडू वाघ असे यांच्या नावावर प्रति जागा आहे. कमीत कमी प्रतीच्या नावावर 2-2 जागा आहे. अशा 14-15 जागा त्यांच्या आहे. 6 जागा त्यांच्या बांधलेल्या आहे, 6 ते 5 जागा त्यांच्या बांधलेल्या आहे आणि बाकी जागा त्यांनी अशा ओपन पेस सोडलेल्या आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पुण्यात जुन्या भेटलेल्या आहे, ज्या जुन्या जागा भेटलेल्या त्या त्यांना त्या जागी त्यांनी घरकुल बांधून घेतलेलं आहे आणि इकडं अतिक्रम करून गावठाणच्या जागेमध्ये दुसऱ्याला त्रास द्यावा. आता नेमकी तुमची मागणी काय आहे? माझी जागा मला मिळावी बा आणि माझा उतारा माझा पूर्ण 30/30 करून द्यावा, हीच माझी मागणी आहे. ठीक आहे. हा गावगुंडा आहे बा, हा गावगुंडा आहे, लोकांना दादागिरी धावतो, असे अनेक गुन्हे करलेला हा गावगुंडा शब्द हा एकदम मोठा आहे बा. त्यांनी माझ्यावर जे आरोप करलेले ते आरोप त्यांनी एक तर सिद्ध करा, नाही तर मी त्यांच्यावर हे गुन्हा माझ्यावर जे आरोप लावलेले यांच्याबद्दल मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू शकतो. त्यांच्यावर पण मी गुन्हा दाखल करू शकतो, कारण की त्यांनी मला सांगितलेलं आहे की हा बाया पुढे करून देतो आणि माझ्या घरच्या बायांवर असा आरोप करतो की हा बलात्कारासाठी बायांना पुढे ढकलतो. आज माझ्या घरच्या बायांची इज्जत काढलेली आहे. हे मला एवढंच पाहिजे. मला सरकारकडनं हेच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्या बस.